हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघतो आहोत एअर फ्रायर, म्हणजे बिना तेलानी किंवा 0% ऑइल शिवाय आपण कोणतेही पदार्थ आहे ना फ्राय करू शकतो ह्याच्यामध्ये. मग व्हेज असू दे, नॉन व्हेज असू दे, चिकन असू द्या, पोटॅटो असू द्या की काही असू द्या. तर आपण याची ना डिटेल माहिती प्राइस घेऊया, कारण आजकाल एक खूप ट्रेंडिंगला आहे हा जो आहे ना एअर फ्रायर तो. आणि याचे प्रकार आणि कंपनी पण बघूया आपण. तुम्ही विचारा मला. तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या ना. हा हॅवेल्स कंपनीचा एअर फ्रायर आहे. हा, याची कॅपॅसिटी जी दिलेली आहे, कंटेनरची जी कॅपॅसिटी दिलेली आहे ना, ही 4.2 लिटर कॅपॅसिटी. ओके. आणि याच्यामध्ये वॉरंटी एकतर तुम्हाला प्रोडक्ट वॉरंटी 2 वर्षाची मिळेल, होम सर्व्हिस मिळेल. शिवाय याच्यामध्ये जे काही तळणाऱ्या वस्तू आहेत, आपण जे कढईमध्ये जे जे वस्तू डीप फ्राय करतो ऑइल मध्ये, त्या सर्व इच अँड एव्हरी तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. चाहे व्हेज असेल चाहे नॉनव्हेज असेल, ओके, ते सर्व तुम्ही बनवू शकता. हे तर त्याचं बिना ऑइलचं पण तुम्ही बनवू शकता. पण जर समजा टेस्ट वाईज जर थोडासा क्रंची, म्हणजे जे आपण बनवतो थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी तुम्ही थोडंसं सिलिकॉन ब्रशने ऑइल लावू शकता. ब्रशिंग, फक्त ऑइल ब्रशिंग. हा, थोडासा ऑइल ब्रश इथं खाली लावू शकता. जिथे तुम्हाला समजा आता वडा वगैरे बनवायचा असेल किंवा समोसे बनवायचे असेल, तर हलका इथं सिलिकॉन ब्रशने ऑइलिंग करायचं आणि इथं तुम्हाला ठेवून आतमध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकता फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये ना समोसापासून ते चिकन क्रिस्पी फ्राय पण तुम्ही बिना ऑइलचा बनवू शकता, फक्त 1 ते 2 थेंब तेलामध्ये. बरोबर ना सर? केक वगैरे जरी बनवायचा असेल तरी केक पण बनेल. आणि इथं बघा, हे जे दिलेलं आहे ना, हे सर्व आयटम जे काय असतील, हे बघा, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, क्रिस्पी रोल्स असतील, पनीर टिक्का वगैरे असेल, हे सर्व तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. आता याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत. जसं आता हा हेवलचा टच कंट्रोल वाला आहे, टच स्क्रीन. तसं थोडक्यात यूज कसा करायचा थोडक्यात सांगा. हा, थोडक्यात म्हणजे इथं हे बघा, हे प्लग दिलेलं आहे, बटन ऑन करायचं. इथं समोर डिस्प्ले दिलेला आहे. इथं हे बघा, इथं हा बघा समोर डिस्प्ले दिलेला आहे वरती टॉपला. हे सर्व ऑपरेटिंग आहे. इथं 200 डिग्री टेम्परेचर आहे. इथं आपल्याला टायमिंग दिलेलं, टायमर दिलेला आहे. मायनस प्लस फिश असेल किंवा हे सर्व व्हेजिटेबल नॉनव्हेज वगैरे असेल, त्याचे सर्व हे केलेलं आहे. एकदा तुम्हाला ऑन तर आपण ना ऑन करूनच बघूया, म्हणजे ना आपला लाईव्ह डेमो होईल याचा. हे बघा, आता त्यांनी ऑन केलेला आहे. हे बघा, नॉर्मल प्लग लावलेला आहे, तर हा झाला ऑन. हा बघा, इथं टेम्परेचर दिलेलं आहे. हा, हे 200 डिग्री टेम्परेचर दिलेलं आहे. हा, त्याच्यानंतर जर फिश बनवायचं असेल समजा फिश, तर हे बघा, फिश साठी 160 डिग्री टेम्परेचर ऑटोमॅटिक. म्हणजे त्यांनी सांगितलं एवढं पाहिजे. चिकन लॉलीपॉप असतील तर त्याच्यामध्ये बघा, चिकन लॉलीपॉप साठी 200 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. समोसे वगैरे असतील किंवा पिझ्झा वगैरे असेल, त्याच्यासाठी 180 डिग्री टेम्परेचर सेट झालेलं आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिक टेम्परेचर पण सेट झालेलं आहे आणि टायमिंग पण सेट झालेलं आहे. 9 मिनिटाचा टाइम लागलेला आहे आणि 180 डिग्री टेम्परेचर. आणि मग तेवढ्या वेळामध्ये समजा ते झालं की आपोआप बंद पण होणार, बंद पडेल, म्हणजे जळायचं पण नाही. जळायचं पण बरोबर, फुल्ली ऑटोमॅटिक. मस्त. आता हा झाला टच कंट्रोल. याच्यामध्ये जर समजा मॅन्युअल, तर आता आपण मॅन्युअली बघतोय. हा पिजॉन कंपनीचा आहे. याची कॅपॅसिटी जी दिलेली आहे ना कंटेनरची, 4.2 लिटर कॅपॅसिटी दिलेली आहे. आणि सर्व आयटम जे आयटम त्याच्यामध्ये बनतील ते आयटम सर्व याच्यामध्ये बनतील. ओके. हा 1400 वॉटचा आहे पिजॉनचा. त्याच्यानंतर फिलिप्स कंपनीचा आहे. हा फिलिप्सचा, याच्यामध्ये दोन्ही मॉडेल आहेत. जर टच कंट्रोल पाहिजे असेल तर टच कंट्रोल पण मिळेल आणि मॅन्युअल पाहिजे असेल तर मॅन्युअल पण मिळेल. याच्यामध्ये पण कॅपॅसिटी 6.2 लिटर आहे मॅन्युअलचा, आणि टच कंट्रोल मध्ये पाहिजे तर 4.2 लिटर मिळेल. ओके. तर आता हे एअर फ्रायर आजकाल भरपूर ट्रेंडिंगला आहेत, म्हणजे भरपूर यांचा असा खप होतो किंवा जास्तीत लोक प्रिफर करतात. तर तुम्ही थोडक्यात सांगाल का की लोकांनी का घ्यावा, याचे फायदे काय? याचे फायदे म्हणजे जर लोकांना जसं आता समोसे वगैरे समजा वडे वगैरे खायचे असेल, पण आता कसं आहे, शक्यतो वडा वगैरे जर खायचा असेल तर तेलामध्येच तळावं लागेल. पण आता एखाद्याला जर डॉक्टरांनी अलाउड नाही केलंय बाबा तेल, तर तुम्ही याच्यामध्ये बिना तेलाचा किंवा हलका कमीत कमी ऑइल मध्ये तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये एकतर हा हार्मफुल पण नाही, म्हणजे जे आजारी पेशंट असतात किंवा त्यांचं मन नाही किंवा हेल्दी असतील, बरोबर, तर त्यांना बाबा तेल नसेल सांगितलं असेल डॉक्टरांनी, तर ते याच्यामध्ये बिना तेलाचे प्रोडक्ट बनवू शकता. आणि टेस्ट पण याच्यामध्ये जे आपण तेलामध्ये तळतो ना, कढईमध्ये एखादा समजा समोसे वगैरे किंवा वडा वगैरे तळतो, तर सेम टेस्ट, इव्हन त्याच्यापेक्षा पण चांगली टेस्ट याच्यामध्ये राहणार. प्लस याच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे पण म्हणजे हे नाही होणार, कमी नाही होणार. जे आहेत जे आहेत तेच मिळतील. कारण तेल कसं प्री हीट होतं किंवा डबल हीट होतं, डबल आपण तळतो ना त्याच्यामध्ये. बरोबर. हे बघा, तर असं आहे थोडक्यामध्ये. तसं ह्याची प्राइस सांगता का? याच्यामध्ये प्राइस मॅडम 3,500 पासून तर 6-6,500 पर्यंत, इव्हन म्हणजे फिलिप्स वगैरे जर घेतलं तर 7-7,500 हजाराच्या रेंजमध्ये मिळेल. आणि वॉरंटी किती बोलले? 2 वर्ष. 2 वर्ष वॉरंटी. पिजॉनची जर घेतली तर पिजॉनची 1 वर्ष वॉरंटी आहे. याची होम सर्व्हिस, शॉप सर्व्हिस दोन्हीकडे मिळेल. एखाद्या कस्टमरला जर इथे घेऊन यायचं असेल तर इथं सर्व्हिस मिळेल. इथं जर पॉसिबल नसेल तर आम्ही घरी सुद्धा पाठवतो. ओके.
तर इथे यायचं कसं आहे, शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगा. कल्याणमध्ये शिवाजी चौक फेमस आहे. शिवाजी चौकात केडीएमसी रोड नि सरळ यायचं दूध नाका रोडला. त्याच्यानंतर SBI बँकेच्या थोडंसं समोर आल्यानंतर विष्णू मंदिर आहे, अपोजिट विष्णू मंदिर. त्याच्याबरोबर समोरच आहे प्रभात विष्णू किचन. मंदिरच्या एकदम समोर प्रभात किचन बाजारपेठ. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव प्रदीप धुरंधर. ओके, प्रदीप दुर्गे. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचा डेमो किंवा ह्याची माहिती तुम्हाला सर व्यवस्थित सांगतील. तर तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी काय क्वेरीज असतील किंवा क्वेश्चन असतील तर विचारू शकता. बाजारपेठ एरिया म्हणतात त्याला. आचार्य अत्रे रंग मंदिरच्या थोडा पुढे आल्यात तर महिला मंडळ समोर आपलं दुकान आहे. पूर्ण भांड्याचं मार्केट दिसेल तुम्हाला. तिकडे बाजारपेठ हा फेमस लँडमार्क. आणि कॉन्टॅक्ट नंबर घ्या 84,678,12345 आणि 9029998899 नाव नंबर आहे. नाव प्रभात किचन. आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे मंगळवारी असतो? आमचं बंद असतो. मंगळवारी बंद असतो. आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय? 10 ते 9. मग फोन कुठल्याही वेळेला करू शकतात ना. ओके, आता मी थोडक्यात दाखवते. ह्यांच्या शॉपमध्ये बघू शकता माझे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत या शॉपमध्ये. आणि जेवढ्या पण वेळा मी इथे आली आहे ना, मला काहीतरी नवीन आणि अट्रॅक्टिव्ह बघायला मिळालेलंच आहे. हे बघा, यांच्याकडे समयांपासून, देवांच्या मूर्त्यांपासून, कन्यादानाच्या भांडींपासून, हे बघा आता कुकर बघू शकता. आउटर लीड होता, इनर मध्ये कुकर आलेला आहे. इनर लीड हांडी मॉडेल, हांडी कुकर. अच्छा, हे बघा खूप सुंदर. पहिले बाहेरचा होता ना सर? हा हांडी नव्हता, नॉर्मल होता. आता हांडी शेप आलेला आहे. हे बघा, तसंच मसाल्याचे डबे झाले, हांडी झाले, चमचे झाले, सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि जरी तुम्ही सरांना सांगितलं ना की आम्हाला हे अवेलेबल करून द्या, तर सर अवेलेबल करून देतात. तर तसंच इथे बघा, समया झाल्या, मूर्त्या झाल्या देवांच्या, पितळेच्या, किंवा ज्या मूर्त्या हव्यात तुम्हाला ना त्या तुम्हाला या शॉपमध्ये अँटिक मूर्त्यांपासून सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. हे बघा, आणि सगळ्या प्रकारची मोड वगैरे या शॉपमध्ये होते. कलई लावून मिळते प्रत्येक प्रकारचे. म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील ना पितळेच्या भांड्यांमध्ये, कलई सर करून इकडे शॉपमध्ये देतात. म्हणजे जरी तुम्ही इथून भांडी घेतली आणि तुम्हाला जर प्रश्न असेल कलई कुठे करून मिळणार, तर सर इथून अवेलेबल करून देतात तुम्हाला. तर मी थोडक्यात तुम्हाला यांचा शॉप दाखवते. हे बघा, हा यांचा शॉप आहे. तर प्रत्येक प्रकारची स्टीलची, ॲल्युमिनियमची सगळी भांडी या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. आणि तसंच सरांचं प्रभात किचन जे आहे जुनंवालं, त्याच्या समोरच नवीन प्रभात किचन सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेगड्या असतात त्या, इंडक्शन झाले, चिमणी झाली, आटा चक्की झाली, त्या अवेलेबल होणार आहेत. तर हा यांचा ओव्हरऑल असा शॉप आहे.